नमस्कार, स्वागत आहे आपलं शिवशिव कॉर्नरमध्ये। आज आपण जुन्या माठातील पाणी अगदी फ्रीजसारखं थंडगार राहावं यासाठी ट्रिक पाहणार आहे। कारण 1-2 वर्ष झालं की माठातील पाणी थंड पडणं कमी होतं। त्यामुळे काय करायचे, 2 चमचे मीठ घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका आणि आतील भाग अगदी व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे। आतमध्ये आपल्याला घासायची गरज नाही, फक्त मिठाच्या पाण्याने व्यवस्थित असं हे धुवून घ्यायचं आहे। एकदा का आतला भाग धुवून झाला त्याच्यानंतर आपल्याला बाहेरील भाग मिठाने व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे। तर इथं मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे हातावरती आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे बाहेरील भाग घासून घ्यायचा आहे, जेणेकरून माठाचे जे वरचे छिद्र असतात ते ओपन होतात आणि ते ओपन झाले की त्याच्यामधून पाणी व्यवस्थित असं पाझरलं जातं। जेवढं पाणी चांगलं पाझरलं तेवढं माठातील पाणी थंडगार राहतं। त्यामुळे हे बाहेरचा भाग अगदी छान असा धुवून घ्यायचा आहे। इथं तुम्ही हाताच्या सहाय्याने किंवा कापडाच्या सहाय्याने, त्याचबरोबर इथं मी नारळाचा जो वरचा भाग आहे तो घेतलेला आहे, त्याच्या सहाय्याने तुम्ही हे वरचा भाग घासून घ्यायचा आहे। फक्त जी तारेची घासणी आहे त्याचा वापर करायचा नाही। तर इथं बघा, माठ चांगला व्यवस्थित असं घासून धुवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे। रात्रभर पाणी भरून ठेवायचं, दुसऱ्या दिवशी ते पाणी ओतून द्यायचं आणि त्याच्यामध्ये चांगलं पाणी भरून ठेवायचं आणि ते पाणी मग पिण्यासाठी तुम्ही वापरू शकता। आणि जर नवीन माठ असेल तर 2 दिवस पाणी भरून ठेवायचं, ओतायचं आणि तिसऱ्या दिवशी पिण्यासाठी पाणी भरून ठेवायचं आहे। तर बघा, तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।